नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्र, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्र, तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे की राज्य सरकारच्या प्रशासनाच्या माध्यमातून विशेष करून बघा, मी काय म्हणतो, विशेष करून तुकाराम मुंडे साहेब, एक लक्षात ठेवा, तुकाराम मुंडे साहेब आपल्या दिव्यांग सचिव पदावर असो किंवा नसो, परंतु त्यांनी दिव्यांग सहाय्यक पोर्टल सुरू केलेलं आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे. आणि जेव्हा जेव्हा आपण दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरून लाभ घेणार त्यावेळेस तुकाराम मुंडे साहेबांची नक्की आपल्याला आठवण येणार, कारण त्यांच्या पुढाकाराने ही सुविधा आपल्यासाठी सुरू केलेली आहे. तर दिव्यांग सहाय्यक पोर्टलच्या माध्यमातून कोणत्याही योजनेचा आपल्याला लाभ घेता येणार आहे. कुठेही वेगवेगळ्या वेबसाईटवरती ॲपवरती फॉर्म भरण्याची गरज नाही आहे. ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरण्याची गरज नाही, कागदपत्र सादर करण्याची गरज नाही. यासाठी हे दिव्यांग सहाय्यक पोर्टल आपल्यासाठी काम करणार आहे. परंतु मित्रांनो, दिव्यांग सहाय्यक पोर्टल हे जेवढं चांगलं आहे तेवढंच आपल्यासाठी राज्य सरकार प्रशासनाच्या माध्यमातून जे शासन निर्णय जाहीर केले जातात, जे परिपत्रक जाहीर केले जातात किंवा काही धोरणं असतात, काही नियम असतात, तर ही सुद्धा दिव्यांगांना माहिती होणं खूप गरजेचं आहे. राज्य सरकार प्रशासनाच्या माध्यमातून एखादी योजनांची घोषणा केली किंवा अनुदान मंजूर झालं तर ते दिव्यांगांपर्यंत पोहोचलं गेलं पाहिजे, त्यांना माहीत झालं पाहिजे, तरच ते दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती फॉर्म भरतील किंवा तरच त्यांना ते माहिती होईल की राज्य सरकार प्रशासनाच्या माध्यमातून नवीन काहीतरी सुरू केलंय. तर ही माहिती आता दिव्यांग बांधवांना सहज पद्धतीने सुरू करता येणार आहे. आणि यासाठी राज्य सरकार प्रशासनाच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण सुविधा ही दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती सुरू केली आहे. आत्तापर्यंत प्रत्येकाने त्या ठिकाणी फॉर्म भरले असतील, काही लोकांना अडचणी येत आहेत, त्या अडचणी नक्की 100% सॉल्व्ह होतील, काळजी करायचं कारण नाही आहे. परंतु मित्रांनो, त्या दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती एक महत्त्वपूर्ण टॅब दिलेला आहे. त्या टॅबविषयी सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. काही लोकांना असेल, काही लोकांना माहिती नसेल, पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. तर त्या ठिकाणी नेमका नवीन जो टॅब दिलेला आहे तो आपल्यासाठी कशा पद्धतीने उपयुक्त आहे हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, यासाठी आपल्याला दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती यायचं आहे. या पोर्टलवरती आल्यानंतर या ठिकाणी बघा एक टॅब दिसतोय, एक आयकॉन दिसतोय, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक करून थोडंसं खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर या ठिकाणी बघा एक ऑप्शन तुम्हाला दिसतोय, धोरण, कायदे आणि नियम. या ठिकाणी एक टॅब दिसतोय. या टॅबवरती आपण क्लिक केल्यानंतर धोरणे, कायदे, नियम, शासन निर्णय आणि परिपत्रक हे अतिशय महत्त्वाचा टॅब त्याने या ठिकाणी दिलेला आहे. आणि या धोरणांवरती आपण जर क्लिक केलं तर या ठिकाणी आपल्याला राज्य सरकार प्रशासनाच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींसाठी जेवढे काही धोरणं असतील, नियम असतील किंवा जे काही कायदे असतील ते सर्व कायदे या ठिकाणी तुम्हाला दिसणार. म्हणजे तुम्हाला अभ्यास करण्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा टॅब तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. बघा, या ठिकाणी दिव्यांग हक्क अधिनियम 2016ची माहितीसुद्धा तुम्हाला दिलेली आहे. त्या ठिकाणी तुम्ही क्लिक करून ती पूर्ण माहिती PDF स्वरूपात तुम्हाला मिळणार आहे आणि ती तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचं आहे. त्यानंतर आणखी एक दुसरा महत्त्वाचा टॅब तुम्हाला दाखवतो. थोडासा मी बॅक साईडला येतो. या ठिकाणी बॅक साईडला आल्यानंतर इथे शासन निर्णय तुम्हाला दिसतो बघा, शासन निर्णय आणि परिपत्रक. या ठिकाणी शासन आणि परिपत्रकाच्या ठिकाणी क्लिक केलं तर या ठिकाणी दिव्यांग बांधवांसाठी दिव्यांग कल्याण विभागाच्या माध्यमातून, प्रशासनाच्या माध्यमातून, ग्रामविकासाच्या माध्यमातून जेवढेही दिव्यांगांसाठी उपयुक्त असलेले जे शासन निर्णय आहेत ते सर्व शासन निर्णय तुम्हाला या ठिकाणी सहज पद्धतीने मिळणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो, राज्य सरकार प्रशासनाच्या माध्यमातून ही महत्त्वपूर्ण सुविधा त्यांनी या ठिकाणी सुरू केलेली आहे. म्हणजे तुम्हाला आत्ता कुठेही इकडे तिकडे डिपेंड राहायची गरज नाही आहे. राज्य सरकार प्रशासनाच्या माध्यमातून जेवढेही शासन निर्णय दिव्यांगांसाठी घोषित केले जातील ते सर्व शासन निर्णय तुम्हाला या ठिकाणी सहज पद्धतीने PDF स्वरूपामध्ये मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला त्याचा अभ्यास करून विविध योजनांचा लाभ घेता येणार आहे. म्हणजे या ठिकाणी जे शासन निर्णय आला की या शासन निर्णयावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा, आता समजा हा शासन निर्णय, तर या ठिकाणी पहा म्हणून ऑप्शन आहे. यावरती क्लिक केला का तुम्हाला लगेचच या ठिकाणी तो शासन निर्णय तुम्हाला सहज पद्धतीने मिळणार आहे. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला आता सहज पद्धतीने तुमच्यासाठी राज्य सरकार प्रशासन जे काही शासन निर्णयाच्या माध्यमातून माहिती देण्याचा प्रयत्न करतोय, परिपत्रकांच्या माध्यमातून जी माहिती देण्याचा प्रयत्न करतोय ती तुम्हाला सहज पद्धतीने उपलब्ध होईल. अशा पद्धतीने एक आनंदाची बातमी आहे. दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती तुम्ही नोंदणी केली असेल, परंतु हा टॅबसुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. तो तुम्ही समजून घेणं खूप गरजेचं आहे. म्हणून ही व्हिडिओ बनवले. सदर व्हिडिओ सर्वांना शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.